नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील अत- अतिशय शेवटचा पाठ, त्याचा स्वाध्याय आपण हे करूया. शेवटचं पाणपोई कवितेनंतरचं जे आपण हे करूया हा भाग आपल्याला दिलेला आहे, तो आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण हे करूया. गाव पाराची वाडी. नेहमीप्रमाणे मुले गच्चीतील झाडाखाली गोळा झालेली आहेत. झाडाच्या पारावर गल्लीतील 2 आजोबा बसलेले आहेत. आता इथे काय आहे? पाराची वाडी नावाचे एक गाव आहे आणि त्या गावामध्ये नेहमीप्रमाणे गल्लीमध्ये मुलं खेळतायत आणि एका झाडाखाली ते उभे म्हणजे पार असतो ना, असं मोठं झाड असतं, त्याच्या खाली बसायला जागा असते, त्याला पार असं म्हणतात. तर त्या पारावर खाली ही मुलं जमलेली आहेत आणि ते 2 आजोबा बसलेले आहेत. क्या है? पाराची वाड़ी नाम का एक गांव है। इस गांव में पार जो होता है ना, बैठने के लिए जगह होती है और पेड़ होता है ऊपर, जैसे बहुत सारे फिल्मों में आप लोगों ने देखा होगा। पेड़ के नीचे बहुत सारे ऐसे बुजुर्ग लोग बैठे हुए होते हैं, बातें करते रहते, तो उसे पार बोलते हैं. तर अशा पारावरती 2 आजोबा बसलेले आहेत आणि मुलं आजूबाजूला उभे आहेत. आता पाहूया ही मुलं काय करतायत. आता हे मुलांची नावं आहेत विजू, भरत, सरू, शकील. ते आपापसात गप्पा मारतायत. काय बोलतायत ते आपण पाहूया. विजू म्हणतो, "अरे भरत, पाणपोई उभी करायची ठरले तर किती पैसे लागतील?" भरत, "किती पैसे जमले आहेत ते तर सांग पाहू." सरू, "खेळाच्या सामानासाठी हे पैसे जमवले आणि तुमच्या मनात हे भलते-सलतेच विचार कसे आले? अगं, तुला पाणपोईचा विचार आवडला नाही का?" आता ह्या मुलांनी काय केलेलं आहे, पैसे त्यांनी त्यांचं खेळाचं काही सामान आणायचं असेल, त्या सामानासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. आणि ती सगळी तुमच्यासारखी हुशार मुलं, त्यांनी असा पाणपोईचा धडा वगैरे कोणी त्यांना शिकवलं असेल, कोणी सांगितलं असेल. तर मग त्यांच्या मनात काय आलं, की आपण हे जे खेळाच्या सामानासाठी पैसे जमवले आहेत, तर खेळाचं सामान न घेता आपण आपल्या गावामध्ये एक पाणपोई उभारूया, पाणपोई आपण सुरू करूया, असं त्यांच्या डोक्यात आलेलं आहे. क्या हुआ बच्चों इनमें? इन बच्चों ने खेल का कुछ सामान खरीदने के लिए आपस में पैसे जमा किए थे। पर जैसे आप कैसे होशियार बच्चे हो, वैसे वो भी होशियार बच्चे हैं। उन्होंने भी पानपोई के बारे में वगैरह कहा सुना होगा, तो उनके मन में भी आया कि हम लोग पानपोई शुरू करते हैं. हाँ, तो अभी उसके बारे में उनकी चर्चा चालू है, कितने पैसे लगेंगे, क्या लगेंगे. तर सरू म्हणते की अरे हे खेळाच्या सामानाचे पैसे होते ना, मग त्यात पाणपोई कशी? आता ते सगळे काय म्हणतात तिला पाहूया. सरू, तसे नाही रे, खेळाचे सामान आपण एवढ्या पैशात खरेदी करू शकत होतो. आता पाणपोई उभारायची असेल तर मोठ्यांची मदत घ्यावी लागेल. सरूचं म्हणणं कसं होतं, की खेळाच्या सामानाला थोडे पैसे लागतात, ह्या पैशांमध्ये आपण खेळाचं सामान घेऊ शकलो असतो. पण पाणपोई जर उभी करायची तर आपल्याला जास्त पैसे लागतील आणि त्यासाठी आपल्याला मोठ्यांची मदत लागेल, घरातल्या मोठ्या माणसांची मदत लागेल. सरू का क्या बोलना था कि नहीं, पानपुई तो अच्छी बात है, पर ये जितने पैसे हम लोगों के पास हमने जमा किए हैं उसमें हम सिर्फ खेल का सामान ले सकते हैं. इसमें हम लोग, अगर हमें पानपुई खोलनी है तो बड़े लोगों की, घर की जो बड़े हैं उनकी हमें हेल्प लेनी पडेगी. आता तिथे बसलेले आजोबा त्यांचं सगळं बोलणं ऐकतात आणि म्हणतात, "अरे बाळांनो, आम्ही बराच वेळ तुमच्या गप्पा ऐकतोय. तुम्ही लोकोपयोगी आणि कल्याणकारी काम करताय. आम्ही तुमच्याबरोबर नेहमीसारखे आहोत बरे. सांगा कधी जायचे खरेदीला?" मग भरत विचारतो, "आजोबा कशा-कशाची खरेदी करावी लागेल?" तर ते आजोबा तिथे बसले होते की नाही पारावरती, ते ही मुलांच्या गप्पा ऐकत होते. तर ते म्हणाले, की "तुम्ही लोकांचं उपयोगी पडणारं आणि कल्याणकारी म्हणजे चांगलं काम करतायत पाणपोई उभारण्याचं, तर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत." म्हणजे बघा, चांगलं काम आपण करायला घेतलं की आपल्याला सगळीकडनं मदत मिळते. जो वहाँ पे जो आजोबा यानी कि जो दादाजी बैठे थे वहाँ पे, तो उन्होंने क्या बोला कि बच्चों, मैं कब से आपकी बातें सुन रहे हम लोग, आप बहुत अच्छा काम कर रहे हो, लोग उपयोगी यानी लोगों के लोगों को उससे फायदा होगा, ऐसा काम आप लोग कर रहे हो, तो हम लोग आपके साथ आएंगे. बोलो कब जाना है सब सामान खरीदी करने के लिए? तो भरत पूछता है, क्या क्या सामान हमें लाना पड़ेगा? आजोबा म्हणतात, 2 माठ, त्यावर झाकणी, ओबराळे, पेले आणि सुती कापड. काय-काय सांगितलं त्यांनी? 2 माठ पाण्याचे, त्याच्यावरती झाकणी म्हणजे झाकायला. ओगराळे म्हणजे ते असं पुढे गोल असतं आणि लांब दांडीचं भांडं असतं ना, जे आपण माठात टाकून त्याच्याने पाणी घेतो. म्हणजे आपल्या हाताचा स्पर्श आतल्या पाण्याला होत नाही. त्याला ओगराळे म्हणतात. पेले म्हणजे पाणी पिण्याचं, ग्लास म्हणतो आपण त्याला.
आणि सुती कापड पाहिजे आपल्याला, जसं लाल कपडा आपण पाहिलं होतं ना आपल्या पाणपोईच्या पाठात. क्या बोला वो दादाजी ने, हमें क्या क्या लाना पड़ेगा, 2 माठ यानी 2 मटके, उसके ऊपर ढकने के लिए झाकन, जो ढक्कन, ओगराळे यानी कि हमने देखा होगा बहुत जगह पे ऐसा आगे गोल होता है ग्लास के जैसा छोटा, और उसको लंबी डंडी होती तो उसको ओगराड़ा बोलते। अगर वो हम मटके में डालते तो हमारे हाथ जो गंदे होते वो पानी में नहीं जाते, पानी को टच नहीं होते हैं, उससे हम लोग पानी अपने ग्लास में लेके पी सकते हैं। और पहले यानी कि पानी की ग्लास और एक सूती कपडा चाहिए। विजू म्हणाला, कापड कशाला? आजोबा म्हणतात, अरे कापड ओले करून माठाभोवती गुंडाळले तर माठातले पाणी थंड राहते, पण पाणपोई उभी करायची कुठे? मग विजू विचारतो, कापड कशाला पाहिजे? तर आजोबा म्हणतात की ते सुती कापड आपण माठाभोवती गुंडाळलं ना की आतलं पाणी थंड राहतं माठातलं। क्या बोला की उस कपड़े की वजह से पाणी थंड रहता है। शकील म्हणतो, आता त्यांना प्रश्न पडला की पाणपोई उभी कुठे करायची? तर शकील म्हणतो, आमच्या दाराजवळ खूप जागा आहे व डेरेदार झाडही आहे, त्याखाली ठेवूया माठ? तो म्हणतो, शकील म्हणतो, आमच्या घराजवळ जागा आहे, झाड पण आहे, तिथे तुम्ही ठेवू शकतात माठ। सरू म्हणते, तुझ्या आई बाबांना विचारून ठेव। सरू हुशार मुलगी, ती पटकन म्हणजे तुझ्या आई बाबांना विचार, असं आई बाबांना न विचारता नाही आपणच परस्पर सांगायचं। शकील म्हणतो, अरे आपले ठरले तेव्हाच सांगितले आहे, ते कधीच नाही म्हणणार नाही, त्यांना मदत करायला खूप आवडते। शकील काय म्हणतो की नाही, माझ्या आई बाबांना मी अगोदर सांगितलेलं आहे, ते कोणाला नाही म्हणणार नाही, त्यांनाही सगळ्यांना मदत करायला आवडते। सरू अच्छी लड़की थी, उसने बोला कि पहले अपने माताजी पिताजी को पूछो, उनको उनको पूछे बिगर हमने कुछ नहीं करना है, आप तुम खुद से मत बोल दो कि मेरे आंगन में आके रख दो। तो शकील ने बोला कि नहीं, मैंने मेरे माताजी पिताजी को पूछा है, उन्हें भी दूसरों को मदद करना अच्छा लगता है, उन्होंने हाँ कहा है। भरत म्हणतो, माझी आई रोज पक्ष्यांसाठी मला पाणी ठेवायला लावते, त्यातूनच माझ्या डोक्यात ही पाणपोईची कल्पना सुचली आणि मी आई बाबांना सांगितली। आता बघा, भरतची आई काय करायची, रोज हे जे पक्षी असतात ना, त्यांना बिचाऱ्यांना उन्हाळ्यात वगैरे पाणी मिळत नाही, खूप त्यांना त्रास होतो, मग ते एक छोटंसं भांडं ठेवून त्याला पाणी ठेवायला सांगत असेल। मग त्याच्यातूनच पक्ष्यांसाठी पाणी ठेवता-ठेवता त्याला माणसांसाठी पण पाणपोईची कल्पना सुचली। क्या हुआ, उसको पंछियों को पानी देते-देते उसको इंसानों के लिए भी पानपोई खोलनी चाहिए, ऐसी कल्पना उसके दिमाग में आई। आजोबा म्हणाले, खूप कडक उन्हाळा आहे, उन्हाच्या या झळ्यांनी तोंड कोरडे पडते, सारखे पाणी प्यावासे वाटते, तुमच्या या पाणपोईमुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची तहान तरी भागेल। काय म्हणाले आजोबा, खरंच आता खूप उन्हाळा पडलाय आणि सारखं तोंड कोरडं पडतं आणि गावात काही सगळेजण असं पाण्याची बाटली वगैरे घेऊन फिरत नाही, त्याच्यामुळे रस्त्याने जाणारे येणारे जे आहेत ना, त्यांना तुमच्या या पाणपोईमुळे त्यांची तहान भागेल। क्या बोला कि बहुत धूप है, धूप की वजह से गला हमारा सूख जाता है, तो आने जाने वाले लोगों को आप तुम लोगों ने जो पानपोई बनाई है उसकी वजह से बहुत हेल्प होगी, उनकी प्यास बुझेगी। सरू म्हणते, आजोबा ओगराळे कशाला, पेल्याने पाणी घेता येते ना? तर सरू विचारते, ओगराळे कशाला आणलं आपण, पेल्याने तर पाणी घेता येतं। भरत म्हणतो, अगं सरू, आपण ओगराळ्याने आपल्याला हवे तेवढेच पाणी घेऊ शकतो आणि ओगराळे वापरल्याने अस्वच्छ हात पाण्यात बुडत नाही। मी तुम्हाला सांगितलं की नाही, ओगराळा कसं त्याला लांब दांडी असते ना, त्याच्यामुळे आपला हात पाण्यात जात नाही। आता प्रत्येक जण येणार कुठून थकलेलं असतं, घाम आलेला असतो, मग ते सगळं पाण्यात पडलं तर पाणी खराब होणार, अस्वच्छ होणार आणि अस्वच्छ पाणी म्हणजे आजारांना निमंत्रण, म्हणून ओगराळ्याने पाणी प्यायचं। ओगराळे को मैंने आपको बताया ना, ऐसे दूर लंबी उसको डंडी रहती है और आने जाने वाला अगर पानी पिएगा तो कभी धूप की वजह से उसको पसीना आया होता, उसके हाथ गंदे हो गए, अगर वो गंदगी पानी में गिर गई तो पानी गंदा हो जाएगा और गंदा पानी यानी कि बीमारी हो सकती है। इसीलिए क्या करना, ओगराळे से पानी लेना यानी कि पानी को किसी का भी हाथ नहीं लगेगा। आजोबा म्हणाले, समजलं का सरू, ओगराळे का वापरावे ते, रोज माठात पाणी कोण भरणार, त्याचे काही नियोजन करूया मुलांनो। आता आजोबांनी सांगितलं की रोज माठात पाणी कोण भरणार, रोज मटके में पाणी कोण भरेगा बच्चों, वो तय करो। विजू म्हणतो, हो आजोबा, सकाळी पाणी येते तेव्हा आपण माठात पाणी भरूया, रात्री माठ रिकामे होतील तेव्हा ते स्वच्छ विसळून धुवून ठेवूया। आई म्हणाली, नारळाच्या केशराच्या करवंटीने माठ घासल्यास ते आणखीन स्वच्छ होतात। विजू काय म्हणाला, सकाळी पाणी येतं तेव्हा आपण ते माठ स्वच्छ विसळून धुवून त्याला पाणी भरायचं, रात्री काय करायचं, माठ रिकामे होतील तेव्हा त्यांना स्वच्छ धुवायचं। आणि विजूच्या आईने काय सांगितलं, नारळाचे केसर म्हणजे ते असं सुतासारखं असतं ना नारळाला, शेंडी म्हणतो आपण, आणि अं, त्याच्याने आपण माठ घासला तर ते आणखीन स्वच्छ होतात। क्या बोला कि अभी पानी कौन भरेगा, तो बच्चों ने बोला, सुबह पानी आता है तब हम पानी भरेंगे, रात को मटके खाली हो जाएंगे तो उनको धो के रखेंगे,
तो विजू की माँ ने बोला था जो नारियल को जो पार्ट होता है, ऊपर का पार्ट होता है ना नारियल का, उससे हम इसको घस सकते हैं मटके को. सरू आपण तिथे सूचना फलक पण लावू. सरू म्हणते आपण तिथे सूचना लावूया, वहां पे नोटीस बोर्ड लगाएंगे. भरत म्हणतो अरे वा चांगली कल्पना आहे. कोणत्या सूचना लिहूया? काय लिहूया आपण सूचना फलकावर? तर हे पिण्याचे पाणी आहे. पिण्यासाठी हवे तेवढेच पाणी प्यावे. पाणी जपून वापरावे. पाणी हे जीवन आहे. काय त्यांनी ठरवलं की पिण्याचे पाणी आहे. हवं तेवढंच घ्या. जास्तचं पाणी वाया घालवू नका. पाणी जपून वापरा. पाणी हे जीवन आहे. अशा सूचना आपण त्याच्यावरती लिहू. ऐसी सूचनाएं हम नोटिस बोर्ड पे लिखेंगे ऐसा उन्होंने बोला. आजोबा म्हणाले शाब्बास मुलांनो, तुम्हाला पाण्याचं महत्त्व कळले हे बघून आम्हा वृद्धांना खूप आनंद झाला. सर्वांनी पाण्याचा वापर काटकसरीने केला. अपव्यय टाळला तर पाणी टंचाई कमी होईल. आजोबांना आनंद झाला की आजकालची मुलं पण खूप हुशार आहे. त्यांना पाण्याचं महत्त्व कळलेलं आहे. आणि ते म्हटले की जर सगळ्यांनीच पाणी काटकसरीने म्हणजे बचत करून वापरलं, अपव्यय म्हणजे उगाच वाया नाही घालवलं, तर आपल्याला पाणी टंचाई कमी होईल. क्या बोला आजोबा ने कि आप बहुत होशियार बच्चे हो, आपको पानी का महत्व समझा, ये बहुत बड़ी बात है. और अब हम सब लोगों ने ही पानी की बचत की, उसका ऐसे जानबूझ के उसका व्यय नहीं किया, उसको फेंका नहीं इधर उधर, तो पानी की जो टंचाई है, कमतरता है, वो कम हो जाएगी. आणि हे सगळं पूर्ण सिलेबसमध्ये अनेक धड्यांमधून तुम्हाला मी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचं महत्त्व काय आहे. आपण पाणी जपून वापरलं पाहिजे. अनेक ठिकाणी जेव्हा उन्हाळ्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आपला मराठवाड्यासारखा भाग, लातूर वगैरे जे भाग आहेत, इथून अगदी 8-8, 10-10 दिवस पाणी मिळत नाही लोकांना, साधं पिण्याचं पाणी मिळत नाही. अशा खूप वाईट परिस्थितीत लोकांना दिवस काढावे लागतात. त्यामुळे आपल्याला जर पाणी मिळतं आहे, तर आपण त्याला व्यवस्थित वापर केला पाहिजे. त्याचा अपव्यय केला नहीं पाहिजे आणि त्याचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे. क्या करना है हमें? पानी को ठीक से संभाल के यूज करना है. तो इस तरह से ये हो गया. अब इसके ऊपर क्या क्वेश्चन आंसर है वो हम लोग देखते हैं. आता विचार करून सांगा. प्रश्न पहिला, पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत काय? आता बघा, पाराची वाडी मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता मला जर विचारलं तर मला हा उपक्रम खूप आवडला. की पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेला हा उपक्रम खूप चांगला होता. लोकांच्या मदतीसाठी मुलांनी केलेलं हे काम अतिशय उत्कृष्ट होतं. कि आता बच्चों ने जो काम किया हुआ था उसके बारे में हमें अपना मत देना है. तो इन लोगों ने ये जो काम किया था ये बहुत अच्छा काम था. प्रश्न क्रमांक 2. आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा. आता इथे बघा, आपण कोणतंही काम करायला गेलो तरी आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना सांगणं गरजेचं आहे. त्यांना न सांगता कोणतंच काम करायचं नसतं. तुम्हाला किती वाटलं की आपण चांगलं काम करतोय, त्यांना नंतर सांगूया, तर नाही. आपल्याला काही अडचणी येऊ शकतात, काही नुकसान होऊ शकतं कधी-कधी कुठल्या गोष्टींमध्ये. तर आपले घरातली मोठी माणसं आपल्याला मदत करतात. त्यांना न सांगता त्यांच्यापासून लपवून कोणतंच काम आपण करू नये. क्या बोला है बच्चों यहाँ पे कि हमें अगर कुछ भी काम करना है, कुछ भी सोशल वर्क करना है, जैसे इन बच्चों ने किया, वैसे आप लोगों को कुछ करना है तो आपने घर के बड़ों को बताना ही है. घर पे अपने मम्मी पापा, दादा दादी, नाना नानी जो भी होंगे, उनको बिना बताए कोई भी काम हमें नहीं करना है. क्योंकि कभी कभी कोई काम में हमें कुछ नुकसान हो सकता है, कुछ प्रॉब्लम आ सकती है, तो हमारे बड़े ही हमें हेल्प कर सकते हैं. इसलिए उनको छुपा के कोई भी काम नहीं करना है. काम छोटा हो या बड़ा हो, पर घर वालों को बता के ही वो करना है. आता प्रश्न क्रमांक 3. अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हाला वाटते? ते उपक्रम तुम्ही थोडक्यात सांगा. आता जसं ह्या मुलांनी केलं, त्यांच्या शाळेच्या पैशामधून त्यांनी म्हणजे सॉरी, त्यांनी खेळण्यासाठी जे काही साहित्य हवं होतं त्याच्यासाठी त्यांनी पैसे जमा केले. त्या पैशामध्ये त्यांनी पाणपोई चालू केली. तर आणखीन असे तुम्हाला काय उपक्रम सुचता आहेत ते तुम्ही सांगू शकतात. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, की तुमच्या डोक्यात आणखीन अशा काय कल्पना येतात. कारण की समाजामध्ये आपण खूप अशी कामं करू शकतो. तर मग असे काय-काय कामं आहेत, की तुम्ही करू शकतात, हे तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकतात. जसं मी उदाहरण तुम्हाला सांगते, की अशी खूप मुलं आहेत, की ज्यांना शिकण्याची इच्छा असते, पण त्यांच्याकडे पुस्तकं, वह्या वगैरे मिळत नाहीत. आता शासन 8वी पर्यंत पाठ्यपुस्तकं पुरवतं. पण त्याच्यासाठी शिकण्यासाठी फक्त पाठ्यपुस्तक असून चालत नाही. वह्या लागतात, पेन, पेन्सिल लागतात, शैक्षणिक इतर साहित्य पण लागतं की नाही? मग हे सगळं साहित्य तर
करून पहा ना. आता बघा, जसं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं, दिवाळी येत म्हणजे मी तुम्हाला स्वतःवरून सांगते. मला आणि माझ्या भावाला अशी सवय होती, की अ, मला आम्हाला ना माझे वडील फटाके जे दिवाळीला येतात ना, फटाक्यांचे पैसे द्यायचे. अगदी खूप नाही, ₹500 दोघांना मिळून दिलं तर ₹250-250 आम्ही दोघं बहीण-भाऊ ते वाटून घ्यायचो. मग तो त्याचे त्याच्या पद्धतीने खर्च करायचा, मी माझ्या पद्धतीने खर्च करायचा. तो कारण की आम्ही दोघंही बहीण-भाऊ कधी फटाके फोडायचो नाही. आम्हाला नाही आवडायचं फटाके फोडायला. त्याच्याने जे ध्वनी ध्वनी प्रदूषण होतं, हवा प्रदूषण होतं. मग मी काय करायची, की आता त्यावेळेला ₹250 म्हणजे खूप होते. आता त्याची किंमत कमी असली तरी, तर असं कोणी जर काय मुलं दिसली, की आमच्या इथे एक सामाजिक संस्थाही होती, तर तिथे ते लोकं कामं करायचे. अशा मुलांसाठी त्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी. तर मग त्या मुलांना वह्यांसाठी, पेनसाठी वगैरे ते पैसे वापरले जायचे. आता हा सामाजिक उपक्रमच झाला की नाही, की ज्या मुलांना तुम्ही अ, हे ज्यांना शिक्षणाची आवड आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही शैक्षणिक साहित्य पोहोचवा किंवा आणखीन असे खूप उपक्रम असतात. आणि पैसे याच्यासाठी आपल्याला वेगळे घ्यायची गरज नाहीये, की आपल्या आई-वडिलांनी आपल्याला खूप पैसे दिले पाहिजे आणि आपण हे केलं पाहिजे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना. आता बघा मी तुम्हाला त्या दिवशी मला वाटतं तुमच्याच धडा शिकवताना आपलं बोलणं झालं होतं, की फटाके फोडताना जे पैसे आपण वापरतो, अगदी क्षणाचा आनंद असतो. अगदी मोजून 2 ते 3 सेकंद आपल्याला आनंद होतो तो फटाका फुटल्यावरती, तो उजेड पाहताना, प्रकाश पाहताना आणि तो आवाज ऐकताना थोडा वेळ आनंद होतो आपल्याला. घरी आलं की आपण तो आनंद विसरूनही जातो. पण नंतर ते सगळं त्या तेवढ्या 2-3 सेकंदात हवेचं प्रदूषण झालेलं असतं. ध्वनी प्रदूषण झालेलं असतं आणि आपल्या आई-वडिलांचे मेहनतीचे जे पैसे आहेत, ते पैसे कागदामध्ये असे उडालेले असतात. असं माझं मत आहे हां. प्रत्येकजण आपलं-आपलं मत हे करू शकतो. मी तुम्हाला इथे तुम्हाला प्रश्न काय, तुम्हाला काय वाटतं असं लिहा. तर मी माझं मत तुम्हाला सांगते. तर ते फटाक्यांचे वगैरे पैसे जर तुम्ही जपले आणि त्यांचा आणखीन सामाजिक काही उपक्रमासाठी तुम्ही वापर केला, तर तुम्हाला खरंच खूप समाधान मिळेल. आपको समझ में आ गया ना बच्चों मैंने क्या बोला कि ऐसे ही आपको कोई अलग से समाज सेवा करनी है यानी बहुत सारे पैसे अपने मम्मी पापा से मांगना हमें पैसे दो हमें इनको हेल्प करनी है और ऐसा मदद करना है तो नहीं ऐसा नहीं करना क्योंकि हमारे मम्मी पापा भी बहुत मेहनत से पैसे कमाते हैं हाँ पर जो पैसे वो आपके ऊपर खर्च करते हैं आपको बोलते हैं कि चलो बच्चों दिवाली आई है फटाके ले लो तभी आप बोल सकते हैं कि फटाके के पैसे ना तो आप वो मुझे दे दो आपको कितने के फटाके आप मुझे लोगे 200 के लो 300 के लो 500 के लो आजकल तो इतने में बहुत कम फटाके आते हैं। कम से कम ₹1000 में अच्छे आपके मन भरेंगे इतने फटाके आते हैं। तो वो पैसे वेस्ट करने से अच्छा है कि किसी को आप मदद करो। कोई जिसे पढ़ना चाहते हैं कोई बच्चे, तो उनको जाके आप पढ़ाई का कुछ सामान दे दो या फिर वृद्धाश्रम में वगैरह जैसे ऐसे बहुत अनाथ बच्चे होते हैं जैसे कोई बहुत बूढ़े दादाजी वगैरह होते हैं जिन्हें कोई नहीं होता है तो ऐसे लोगों के हम मिल सकते हैं उनको मिठाई दे सकते हैं अनाथ आश्रम में मिठाइयाँ बांट सकते हैं दिवाली की मतलब हम लोग खुशियाँ मना रहे तो वो लोग भी खुशियाँ मना सकते हैं तो इस तरह के सामाजिक उपक्रम हम कर सकते हैं तो आप लोग मुझे कमेंट करके ज़रूर बताना कि आप लोगों के दिल में ऐसा कुछ है कि आप करना चाहते हो समाज के लिए ये मुझे जरूर बताना मुझे आपके कमेंट की मी राह देखो की तुमचे कमेंटची मी वाट पाहिल की खरंच तुमच्या मनामध्ये काही असं आहे का आणि तुम्ही काही ठरवलंय का काही उपक्रम आपल्याला करायचा आहे का चला तर पुढे जाऊया प्रश्न चौथा पाणी या विषयावरची घोषवाक्य तयार करून पाट्या तयार करा आता हे बघा पाणी अडवा पाणी जिरवा पाणी हेच जीवन पाणी हे पृथ्वीवरचे अमृत आहे पाणी जपून वापरा पाणी वाया घालवू नका वाहते नळ बंद करा आणि एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथे जी मी बोलते ना ते माझं वैयक्तिक मत आहे तुमच्यावर मी लादत नाहीये तुम्हाला पटलं तर स्वीकारा नाही तर सोडून द्या यहाँ पे जो मैं आपको बातें बताती हूँ वो बातें वो मेरा मत है वो कि मुझे ऐसा लगता है कि ऐसा करना चाहिए तो वो मेरे लिए ठीक है अगर आपको पसंद आए तो आप उसके ऊपर अमल करो नहीं पसंद आए तो आप छोड़ दो उसके बारे में कुछ ज्यादा चर्चा करने की जरूरत नहीं है आता पाणी हेच जीवन यावर 10 ओळी लिहा आता पाहूया आपण पाणी हे तुम्ही काहीही लिहू शकता हे मी जे लिहिले तुम्हाला वाचून दाखवते पाणी हे माणसाचे सर्वस्व आहे पाण्याविना मानवाचे जीवन अधुरे आहे पाण्यावर चराचर फुलते पशुपक्षी वनस्पती पर्यावरण आणि माणूस पाण्यावर अवलंबून आहे पाण्यामुळे शेती होते अन्नधान्य पिकते म्हणून माणूस जगू शकतो पाण्यामुळे नदी नाले वाहतात मानवाची संस्कृती जलाशयाच्या काठ्याने समृद्ध झाली आहे
पाणी नसेल तर मानवी जीवन वाळवंट होईल. माणसे व जनावरे उपाशी मरतील. चराचरावर अवकळा पसरेल. सर्व सृष्टी लयाला जाईल. म्हणून पाणी हेच जीवन आहे. आता पत्र लिखणं. तर इथे बघा, तुम्ही एखादा उपक्रम केला असेल तर त्याबाबतची माहिती मित्राला कळवा. तर तुम्ही काही उपक्रम केला असेल तर आपल्याला कळवायचं. तर इथे पत्र लेखनाचा मायना वगैरे तुम्हाला माहिती कसा काय असतो, किंवा आपलं पत्र लेखन औपचारिक अनौपचारिक दोघींचे आपले व्हिडिओ तयार आहेत, ते तुम्ही पहा. मी तुम्हाला फक्त पत्र वाचून दाखवते आता. प्रिय मित्र अथर्व, सप्रेम नमस्कार. तुला पत्र लिहिण्याचे खूप मनात होते, पण मी एका प्रकल्पात गुंतल्यामुळे उशीर झाला. या प्रकल्पाविषयीच तुला कळवावे व तुझे मत जाणून घ्यावे म्हणून हा पत्र प्रपंच. मी एक आधुनिक उपक्रम केला आहे. येत्या जात्या पाणथळाला पाणी मिळावे म्हणून मी अद्ययावत यांत्रिक पाणपोई निर्माण केली आहे. ग्रामपंचायतीचे सहकार्य घेऊन मी ही पाणपोई निर्माण केली आहे. त्याबद्दल स्थानिक वर्तमानपत्रात बरीचशी प्रसिद्धीही मिळाली आहे. सर्वत्र या पाणपोईचे स्वागत होत आहे. तू माझा खूप चांगला मित्र आहे म्हणून तुला कळवले. आशा आहे तुला माझा उपक्रम आवडेल. कळावे, तुझा मित्र अ ब क. तर अशा प्रकारे आपण आपल्या प्रकल्पाची माहिती मित्राला दिलेली आहे. आता इथे बघा, खालील उतारा वाचून त्याच्यात पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह घाला आणि उतारा पुन्हा लिहा. आता हा उतारा मी तुम्हाला न वाचून दाखवता विरामचिन्ह टाकून उतारा कसा वाचला जाईल ते दाखवते. इथे विरामचिन्ह टाकलेली इथं उतार्यामध्ये. एका छोट्याशा गावात एक सदन शेतकरी राहत होता. शेतात काम करणाऱ्या 2 बैलजोड्या त्याच्याकडे होत्या. तसेच 2 म्हशी होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती. त्यामुळे त्यांच्या घरी भरपूर दूध दुभते असे. ते दूध तो साऱ्या गावात विके. एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला. पण सकाळी उठून पाहतो तर त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो. पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लोक मुद्दाम गायीचे दूध, तूप, दही नेत असत. आता लोकांना काय सांगणार? काय करावे? शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला. बाजार गुरांनी भरून गेला होता. निरनिराळ्या रंगाच्या, धिप्पाड, मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गायी त्याने पाहिल्या. गायी बघत तो तसाच पुढे जात असताना एका गायीजवळ तो येऊन थांबला. आणि काय आश्चर्य, कपिलेने त्याच्याकडे पाहिले. त्याचे डोळे चमकले. अरे, ही तर आपली गाय कपिला. नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी. आपल्या गायीच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली. कपिलेने त्याला ओळखले. तिने आनंदाने कान व शिंगे हलवली. आता इथे विरामचिन्ह टाकून हा मी उतारा तुम्हाला लिहून दिलेला आहे. आता मी तुम्हाला जर सांगितलं तसं सोमवारपासून विरामचिन्ह, व्याकरण याचे व्हिडिओ मी तयार करणार आहे. ते तुम्ही पहा. त्याच्यात तुम्हाला कसे कुठलं विरामचिन्ह कुठे वापरायचं हे समजेल. इथे सांगित बसलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आता खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा. आता इथे अपूर्ण गोष्ट दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. तुम्ही आता पहिले अपूर्ण गोष्ट वाचा आणि मग पूर्ण गोष्टीकडे जा. मी जास्त वेळ न घालवता पूर्ण गोष्ट तुम्हाला वाचून दाखवत आहे. आता पहा. एकदा काय झालं, आपल्या शरीराचे 2 हात, उजवा आणि डावा, एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, आजपासून मी आराम करणार. मग डावा म्हणाला, का? काय झालं? तू का आराम करणार? मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे. उजवा हसून म्हणाला, वा वा, म्हणे मोठा आहे. अरे जा, मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हलत नाही, माहित आहे का तुला? उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराच वेळ भांडण चालले होते. इतका वेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, अरे थांबा, हे काय चाललंय? तुमच्या दोघात चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे. हो हो पहाच, उजवा हात म्हणाला. मी पण तयार आहे, डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. चला तर मग. तो पहा, तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय. डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, मी काढणार, माझा पहिला नंबर. तेव्हा डावा म्हणाला, जा जा, तुझी किती ताकद आहे. डावा असे म्हणताच मोठ्या आयटीत उजवा निघाला. मला वाटतं इथपर्यंत आपली ही गोष्ट आहे. आता पुढची गोष्ट आपल्याला पूर्ण करायची आहे. तर पुढची गोष्ट आता इथे आपण पूर्ण केलेली आहे. इथपर्यंत आपल्याला दिलेलं आहे पुस्तकात. आता इथून पुढे आपल्याला सुरू होणार. उजवा हात तो दगडाजवळ आला. त्याने दगड हलवायचा प्रयत्न केला, पण दगड जागचा हलला नाही. डावा हात पण तेथे पोहोचला. त्यानेही दगड हलवायचा प्रयत्न केला. त्यालाही दगड हलवणे जमले नाही. डोके शांतपणे दोघांचे प्रयत्न पाहत होते. शेवटी दोन्हीही हात थकले. डोके म्हणाले, तुम्ही दोघेही एकदम प्रयत्न करा. डावा व उजवा हात एकदम कामाला लागले आणि काय आश्चर्य झाले. दगड उचलला गेला. डोके म्हणाले, पाहिलं,
एकेका हाताने काहीच होऊ शकत नाही. तुम्ही दोघं एकत्र काम कराल तेव्हाच तुम्हाला महत्त्व प्राप्त होईल. कळली का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गोष्ट? काय दिलेलं आहे आपल्याला ह्या गोष्टीमध्ये, की आपण एकमेकांच्या मदतीने कोणतेही काम केलं तर ते सहजपणे पूर्ण होत असतं. नाहीतर ते काम पूर्ण होत नाही. तर अशाच प्रकारे तुम्ही आणि मी आपण पण एकमेकांच्या मदतीने आपलं 6वीचं सुलभ भारती मराठीचं हे पाठ्यपुस्तक आज पूर्णपणे संपवलेलं आहे. अगदी शेवटचा स्वाध्याय होता. तो पण आपला आज इथे संपलेला आहे. म्हणजे आता 6वीचा आपला सगळा सिलेबस संपलेला आहे. पूर्ण पाठ्यपुस्तक संपलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही, की तुमचं आणि माझं जे काही नातं आता निर्माण झालंय ते संपलंय. 6वी नंतर तुम्ही पुढे 7वीत जाणार. 7वीचे पण व्हिडिओ आपले तयार आहेत. 8वीचे आहेत, 9वीचे आहेत, 10वीचे आहेत. म्हणजे आता कायम जसे-जसे तुम्ही पुढच्या वर्गांमध्ये जाणार, तुम्हाला पुढच्या वर्गांचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर ही तर झाली पुढच्या वर्षीची गोष्ट. पण आताही मी जरी आपला सिलेबस संपलेला असला, तरी तुमच्या काही अडचणी असतील, जसं मी तुम्हाला सांगितलं, की मी वाक्यप्रचारांचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे. मराठी व्याकरणाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे. तर हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी येतच जातील. तेही तुम्ही पहा. त्याच्यातनंही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळत राहील आणि आपण नवीन-नवीन गोष्टी शिकतच राहणार आहोत. इथे आपलं फक्त पाठ्यपुस्तक संपलेलं आहे. आपला अभ्यास संपलेला नहीं। अभ्यास आपल्याला कायम करायचा है। क्या हुआ बच्चों, यहाँ पे हमें 6th स्टैंडर्ड की सिर्फ टेक्स्ट बुक हमारी खत्म हुई है। आगे आप 7th में जाओगे, 8th में जाओगे, 9th में, 10th में मेरे सब वीडियोस आपके लिए रेडी है। और यहाँ पे सिर्फ हमारा टेक्स्ट बुक खत्म हुआ है, पढ़ाई खत्म नहीं हुई है। इसके आगे भी ग्रामर के वगैरह व्हिडिओ मैं आप लोगों के लिए बनाती रहूंगी। आणि मी तुम्हाला सांगितले कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्ही काही सामाजिक उपक्रम आठवलंय का? तुम्ही करणार आहेत का? मी तुमच्या कमेंटची वाट पाहणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझं शिकवणं तुम्हाला आवडत असेल, तर व्हिडिओला लाईक करा। ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काय करत राहा? अभ्यास करत राहा।